नमस्कार, तो स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी टाईम लावून स्वयंपाक करत होते, तर बरोबर 6 वाजता मी स्वयंपाकाची सुरुवात केली। तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला डायरीमध्ये टाईम दाखवला, तर 6 वाजले होते। तर स्वयंपाकाची सुरुवात मी ही वरणासाठी डाळ कुकरला लावून करत असते। तर इथे मी वरणासाठी कुकरला डाळ लावून घेतली, त्यात थोडंसं तेल आणि हळद घातली। आता एक 4-5 शिट्ट्यामध्ये माझी ही वरणाची डाळ चांगली शिजून रेडी होऊन जाते। आणि आज मी बनवणार होती वालाच्या शेंगाची भाजी। तर वालाच्या शेंगा उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या दोन मी आता कढईमध्ये उकडण्यासाठी घालते। त्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम राहील की मी दुपारचे जे भांडे घासून ठेवलेले ना, ते ओट्यावर बघू शकता तुम्ही, ते रॅकला लावून द्यायचे। कारण रॅकून भांडे काढून वापरणं खूप सोपं पडतं ह्याच्या भांड्याच्या ढिगाऱ्यातून भांडे काढून वापरण्यापेक्षा। तर सगळे भांडी जी आहे ती मी रॅकला लावून घेतली। आणि हे जे माझे टिफिन आहे ना, जे आता मला भरावं लागणार आहे, ते पण साईडला काढून ठेवले। आता डाळ शिजती आहे, भाजी उकडती, तोपर्यंत डाळीच्या आणि भाजीच्या फोडणीची इथे मी तयारी करून घेते। जसं की मला भाजीच्या फोडणीसाठी लागणार होता टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, तो इथं मी काढून घेतला। टोमॅटो चिरला, कोथिंबीर चिरली, कढीपत्ता धुतला, लसूण सोलून घेतला थोडासा डाळीसाठी आणि थोडासा भाजीसाठी। आता इथे माझी डाळ शिजून रेडी होती। तर डाळीचं गॅस जो आहे तो मी बंद केला, पण कुकर थंड झालं नव्हतं। तर आता कुकर थंड होईपर्यंत मी तांदूळ निवडून घेते। तांदूळ निवडून साईडला काढून ठेवणार, म्हणजे कुकर म्हणजे डाळीला फोडणी दिली आपण की लगेच कुकरमध्ये आपल्याला भात लावता येईल। इथं माझे असे तांदूळ हे सगळे निवडून झाले। लगेच कुकर थंड झालं होतं, तर डाळ हटून घेतली आणि आता डाळीला मी नेहमीप्रमाणे आपले जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीरीची फोडणी दिली साधी। एक साईडला आता माझी डाळ उकळती आहे, तोपर्यंत भाजीच्या फोडणीसाठी इकडे मी तेल गरम करायला ठेवलं। आता माझं वरण जे ते छान उकळलं होतं, तर लगेच वरण खाली उतरून ठेवलं आणि भातासाठी ना मी ते कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं मीठ घालून। भाजीच्या फोडणीसाठी तेल गरम केलं, जिरा, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली, टोमॅटो घातला, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवला। त्यानंतर त्यात सुके मसाले घातले। सुक्या मसाल्यामध्ये लाल मिर्च पावडर, अंबारी मसाला, किचन किंग मसाला, एवढे साधे मसाले मी आज घातले होते। आणि सुके मसाले 1 मिनिटभर तेलात परतले की आत मी उकडून घेतलेल्या आपल्या शेंगा घातल्या। शेंगा आता तेलामध्ये परतून घेते। एक 4 ते 5 मिनिटं मी शेंगा चांगल्या तेलातच परतून घेणार आहे, हलवत राहणार त्याला अधूनमधून। आता तेवढ्या वेळात ना इथे मी कुकरमध्ये पाणी छान उकळलं होतं, तर लगेच ना तांदूळ धुवून टाकले। शेंगा इकडे छान परत आहे कमी गॅसवर इकडे। तर लगेच इथे ना तांदूळ धुवून मी कुकरला लावून घेते, अधूनमधून शेंगा पण हलवत होते। कुकरला तांदूळ लावल्यानंतर शेंगामध्ये पाणी ओतलं, चवीनुसार मीठ घातलं आणि आता एक साईडला माझी भात शिजणार, एक साईडला भाजी उकळणार। तोपर्यंत किचन ओट्यावरचा पसारा मी आवरून घेतला। चॉपिंग बोर्ड जो तो मी लगेच धुवून टाकत असते, कारण माझा चॉपिंग बोर्ड तो लाकडी आहे, तो खराब होऊ नये म्हणून मी लगेच तो धुवून सुकायसाठी असा उभा करून ठेवून देते। ओट्यावर थोडंसं वाईप करून घेते, पाणी सगळं सिंकमध्ये लोटून देते। आणि आता भाजी उकळती, भात शिजतोय, तोपर्यंत आता मी पीठ भिजवायचं काम करून घेते। पीठ छान असं सॉफ्ट मी पिठाचा उंडा भिजून घेणार। आज मी ना पिठामध्ये मीठ टाकायचं विसरले, पहिलेच पाणी टाकून दिलं होतं, पण बरं झालं लवकर लक्षात आलं। मीठ घेतलं थोडंसं आणि मग लगेच पीठ भिजवायला लागले। तर आता मी पीठ भिजवायची माझी एक गंमत सांगते की मी किती पण मोठ्या क्वांटिटीमध्ये पीठ भिजवू दे, मी एकाच हाताने पीठ भिजवणार, मी 2 हाताचा वापर करत नाही कधीच पीठ भिजवण्यासाठी। तर इथं माझा असं सॉफ्ट असा उंडा बनून तयार होता पिठाचा। पण पीठ किती पण सॉफ्ट भिजवा, तुम्ही त्याला प्रॉपर टाईम दिला नाही भिजण्यासाठी, तर ते पोळ्या चांगल्या येत नाही आपल्या। आता पिठाला टाईम द्यायचा आहे, तोपर्यंत मग डबे भरून घेते। डब्यामध्ये वरण, भात, भाजी भरून घेतलं की आपले स्वयंपाकाचे भांडेही रिकामे होता आणि पिठाला टाईमही भेटतो।
स्वयंपाकाचे डबे भरून स्वयंपाकाचे भांडे घासणेपर्यंत पीठ आपलं छान असं सॉफ्ट भिजलं जातं, म्हणजे त्याला छान असा रेस्टिंग टाईम भेटतो. तर इथं माझं वरण भरून झालं, भाजी भरून झाली, भातही भरून घेतला आणि सगळे स्वयंपाकाची जी भांडी ती बेसिनमध्ये टाकून दिली. आणि घरच्यासाठी पण मी ना दुसऱ्या पातेल्यात काढून घेत असते. ज्या पातेल्यात मी फोडणी दिली ते लगेच घासून ठेवते, कारण त्या पातेले घासायला आपल्याला ना जास्त वेळ लागत असतो. असे रोजचे भांडे आपले लवकर होऊन जातात, पण फोडणीचे भांडे जे तेलकट असतात वेळ लागतो, म्हणून मी ते जेवायच्या आधीच घासून टाकते. एका बाउलमध्ये भाजी वगैरे काढून घेऊन आता इथे ते मी सगळे भांडी घासून घेते. आणि घासायचं एक माझं उद्देश असं पण असतं की पोळ्या केल्यानंतर ना खूप कमी काम उरतं आपल्याला, म्हणजे भांडी पण कमी पडतात घासण्यासाठी आणि किचन ओटा आवरायला पण खूप सोपं जातं पोळ्या केल्यानंतर, कारण पोळ्या जास्त करायच्या असतात. त्यामुळं पोळ्या करण्याच्या आधी जेवढं कामं करता येईल ना तेवढे मी करून घेते. तर आता इथे भांडे घासून झाले, पाणी सिंकमध्ये लोटून दिलं. तर तुम्हाला मी घड्याळीत टाईम दाखवत होते. माझं वरण भात भाजी करून डब्यामध्ये भरून भांडे घासेपर्यंत मला पूर्ण 1 तास लागला होता. इथे 7 वाजले होते मला पोळ्याला लागण्यासाठी. आता इथे मी ना सगळ्या टिफिनसाठीच्या आणि घरच्यासाठी दोन्हीसाठीच्या नाही पोळ्या करून घेते. तर पोळ्या करण्याआधी जितके मला टिफिन द्यायचे असतात तितके मी असे एक सारखे उंडे करून घेते, कारण पोळ्या ज्या आहेत त्या मोजूनच देते, एका टिफिनमध्ये 4. तर इथे अशा सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या माझ्या करून झाल्या होत्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा माझी पोळी किती छान फुलते ती. आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते, याने मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे. तर अशा सगळ्या घरच्या आणि डब्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या माझ्या करून झाल्या होत्या. यानंतर आता डबे तर माझे भरून रेडी होते, फक्त आपल्या पोळ्याच डब्यासाठी पॅक करायच्या राहिलेल्या होत्या. तर त्या पोळ्या ज्या आहेत मी पेपरमध्ये रॅप करून देणार. या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे डबे घ्या, ते काही घेत नाही. ते म्हणतात ताई तुम्हाला जसे देता येईल तसे द्या, कारण मी पण आत्ताच माझा हा बिझनेस चालू केला आहे, म्हणजे 1 महिना झाला आहे जवळपास. तर जसं जसं मला या बिझनेसमध्ये प्रोग्रेस मिळेल तसं तसं मी इन्व्हेस्ट पण करेल याच्यामध्ये. मी स्वतः डबे घेईल, पण तोपर्यंत आपला असा जुगाडू डबा मी मुलांना देते आहे. पोळ्या ज्या आहेत ते पेपरमध्ये रॅप करून देते किंवा मग कधी रुमालात बांधून देते. आणि डबे भरायला घरचेच डबे वापरते माझे. आता बघा पोळ्या करून झाल्या, पॅक पण केल्या आणि बेसिंगमध्ये आता फक्त हे पिठाचं जे ताट होतं तेवढं एक घासण्यासाठी उरलं, कारण आमच्याकडे ना रात्रीच्या वेळी तवा वगैरे घासत नाही. व्हिडिओ